का होतो हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला कोणाकडे जावं लागेल? डॉक्टरांकडे जावं लागेल. मग आपले डॉक्टर कोण आहे? आपले डॉक्टर म्हणजे आपला वारकरी संप्रदाय आहे, आपले देव आहे, आपले संत आहे, आपलं अध्यात्म आहे, आपलं वाङ्मय आहे, आपले ग्रंथ आहेत. आणि मग त्या ग्रंथाकडे जेव्हा आपण जातो, संतांच्या विचाराकडे जातो, त्यावेळेस संत आपल्याला सांगतात की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपल्याला प्रत्येकाला जो जन्म घ्यावा लागतो ना, तर तो कशामुळे घ्यावा लागतो की जर मरताना तुमची वासना शिल्लक राहिली ना, तर त्या वासनेच्या रूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो. महाराज अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की जड भरत राजासारख्या राजाला सुद्धा हरणाच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी जावं लागलं होतं. आणि मग जर ती वासना आपल्या मनामधून काढून टाकायची असेल तर मी एक तुम्हाला साधा दृष्टांत या ठिकाणी सांगतो. काय झालं, एक साधू होता आणि त्या साधूला 4 शिष्य होते. त्या 4 शिष्यांना त्या साधूने सांगितलं की माझा जेव्हा मृत्यू होईल, अतिशय अंत्य समयाचा तो काळ होता, आणि साधूने सांगितलं, थोडं पुढे सारखा, साधूने सांगितलं की जर समजा माझा जेव्हा मृत्यू होईल, माझा अंत्यविधी होईल, त्यावेळेस मृदुंगाचा आवाज येईल, आणि मृदुंगाचा आवाज आला की असं समजायचं मी मोक्षाला पोहोचलो, मी मोक्षाला गेलो. काय होतं, थोड्याच दिवसामध्ये साधूचा देहांत त्या ठिकाणी होतो, त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रमही त्या ठिकाणी होतो. 4 शिष्य असतात, सगळा यथाविधी त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करतात, पण मृदुंगाचा आवाज मात्र काही त्यांना ऐकायला येत नाही. आणि मग त्या 4ही शिष्य अंत्यविधी करून आल्यानंतर आश्रमात येतात आणि एकमेकांना विचारतात की का रे, तुला तरी मृदंगाचा आवाज आला का? प्रत्येक जण त्या ठिकाणी नाही म्हणतो. झाकली मूठ 1.25 लाखाची, कोणाला बोलायचं? आपले गुरु होते, साधू होते, विचारायचं तर कोणाला? या भ्रांतीमध्ये मधले अनेक दिवस निघून जातात. एक दिवस त्यांचा गुरुबंधू शिष्य त्या ठिकाणी येतो आणि ते विचारतात की साधू कुठे गेले? त्यांनी सगळा घडलेला वृत्तांत सांगितला आणि मग ते त्याला विचारतात की गुरु महाराजांनी असं सांगितलं होतं की मी गेल्यानंतर मृदंगाचा आवाज येईल, पण तसं काही झालं नाही. तो शिष्य मोठा हुशार होता, त्यानं सांगितलं की एक काम करा, ज्या वेळेस समजा आपल्या गुरूंचं निधन झालं त्यावेळेस गुरु काय करत होते? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते या खाटेवरती झोपलेले होते. खाट कुठं ठेवलेली होती तिथं त्यानं खाट सरकवली, स्वतः त्या खाटेवर जाऊन बसला. समोर बघितलं तर त्याला एक खिडकी दिसली. त्या खिडकीकडे बघितलं, म्हणे गुरु गेले तेव्हा ही खिडकी लावलेली होती की उघडी होती? नाही म्हणे, ही खिडकी उघडी होती. खिडकी त्याने उघडायला सांगितली. खिडकी उघडल्यानंतर त्याने बाहेर बघितलं, तर बाहेर बघितल्यावर एक मोठं बोरीचं झाड त्याला त्या ठिकाणी दिसलं. आणि मग त्या बोरीच्या झाडाकडे पाहिल्यावरती त्या बोरीला एक बोर त्या ठिकाणी आलेलं होतं. आणि मग त्याने बघितलं आणि सांगितलं की थांबा, मला काहीतरी या ठिकाणी सुचलेलं आहे. तो गेला, रणरणत ऊन होतं, त्या उन्हाच्या वेळेस तो त्या ठिकाणी त्या बोरीच्या झाडाजवळ जातो, त्या बोरीचं ते बोर तोडतो आणि बोर तोडल्यानंतर जेव्हा ते बोर फोडतो ना, त्याच्यामधनं एक आळी असते आणि ती आळी टपकन त्या उन्हामध्ये खाली तापलेल्या जमिनीवर पडते. आळी खूप मुलायम असते, तापलेल्या जमिनीवर पडल्याबरोबर उन्हानं ती काय झाली, होरपळून गेली. आणि होरपळलेली आळी बाबा त्याच वेळेस मृत्युमुखी पडली. पडल्याबरोबर 5ही जणांना मृदंगाचा आवाज आला. काय झालं बरं? उदाहरण जरी काल्पनिक असेल, दृष्टांत जरी काल्पनिक असेल, तरी आपण समजून काय घ्यायचं आहे की ज्या वेळेस तो साधू महात्मा असताना सुद्धा असं म्हणतात, साधू म्हणजे कोण? ज्याने काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या सगळ्या गोष्टींना ज्याने जिंकलेला आहे, ज्यांना आधू केलेला आहे, त्याला साधू म्हणतात. आणि साधूला सुद्धा ज्या वेळेस मृत्यू येणार होता त्यावेळेस तो साधू त्या खिडकीमधून त्याचं लक्ष, त्याची वासना कशामध्ये गुंतलेली होती? ते बोर खाण्यामध्ये गुंतलेली होती. आणि बोर खायला मिळावं ही मरणाच्या वेळेस निर्माण झालेली अवस्था आळीच्या रूपानं त्या बोरामध्ये त्या साधूला जन्म घ्यावा लागला. आणि म्हणून माझे संत सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी.